Let's shift our focus on the Grand Ram Temple, viewers, because as the date for Ram Lalla's consecration nears, it almost seems like everyone has an opinion and expertise on the matters related to the temple construction, because Lord Ram and Hinduism is also something that these people claim to have expertise in, and the critics are particularly vocal in voicing their viewpoint, because after Jitendra Awad created a furore with his Ram ate meat assertion, it was time for his boss Sharad Pawar to weigh in, because taking on the BJP, Pawar Sr. accused the party in power of spreading fascism using Hindutva, and he also said that the governing party believed in cow, Gomutra and RSS instead of Shahuji Maharaj, Savitribai Phule and Ambedkar's ideology. आपण सातत्याने सांगतो की शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हा आम्ही मानणारे लोक, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातात भाऊ शाहू फुले आणि आंबेडकर ही भूमिका त्यांच्या मनात दिसत नाही. पण दिसतंय काय? गाय, गोमूत्र, गोदूरकर या आदेशाचे प्रमुख या लोकांची विचारधारा आणि यांच्यावरचे कार्यक्रम यालाच महत्त्व द्यायची भूमिका आज त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि त्याचं कारण हिंदुत्वावर आधारित फॅसिलिटीजम हे या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम हातात घेतले. 5 कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहेत. एक, सर्व क्षेत्रात खाजगीकरण, निर्बंध नफेखोरीला प्रोत्साहन. 2, खोट्या प्रचारातून मुस्लिम समाजाबद्दल द्वेष वाढवणं, धार्मिक ध्रुवीकरण करणं. 3, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ED, CBI, प्रसारमाध्यमं, रिझर्व्ह बँक अशा सगळ्या स्वायत्त संस्थांच्या कब्जा ठेवणं. 4, मनोवादी वर्चस्ववाद वाढवणं, धर्माच्या नावाखाली देशाला मध्ययुगीन कालखंडापर्यंत नेणं. आणि फार आक्रमक राष्ट्रवाद, मुख्यतः पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखवायची आणि त्या निमित्तानं एक जनतेमध्ये वेगळं वातावरण तयार करायचा, हा फॅसिझमला प्रोत्साहन देणारा 5 कलमी कार्यक्रम आज या देशामध्ये राबवायचं काम त्यांच्याकडून केलं जाते. Now, this expounding on Hinduism followed information on eating habits of Lord Ram. Jitendra Awad of Pawar's NCP faction claimed that Lord Ram was a meat eater because how else would he survive in the wild? And that is the natural diet of Kshatriyas. After facing protests and police complaints, Awad apologized, but not quite, because his logic was that all he did was quote from Valmiki's Ramayana, and Awad's assertion got support and validation from the DMK's TKS Elongovan. राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? कंट्रोवर्सी क्या, राम का खाना क्या था? कोई बता देवे कि राम मेथी की भाजी खाता था? आप अपने कहने पे कायम है, बिल्कुल इसको बिल्कुल कायम है. आप क्या भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या? इस देश के 80% लोग आज भी मांसाहारी है. ये रामबाग नहीं है ना. लोग भावनाओं का आदर करते हुए इस विषय पे शायद किसी का दिल दुखा होगा, बहुत जन का दिल दुखा है, खेद व्यक्त करता हूं. लेकिन आज के बाद 22 तारीख तक लॉजिक पे बात होनी ही नहीं है, भावनाओं पे ही बात होनी है. इसलिए तो मैं खेद व्यक्त करता हूँ. मैं बोलता हूँ, अभ्यास करके बोलता हूँ, बेमतलब बात नहीं करता हूँ. ये मेरी आदत नहीं है. मैं जो भी बात रखता हूँ रेफरेंसेस के साथ रखता हूँ. अगर मैं वाल्मीकि रामायण का रेफरेंस रखता हूँ तो इसका मतलब आप समझिए कि मैं अभ्यास करके आया था.
he could not have prepared food with rice and other things. Maybe he might have consumed meat. Meanwhile,